पंप जो पूर्ण हॉटेलमध्ये पाणी पुरवतो त्या पंप जळाला आहे तो, त्याच्यामुळे आम्हाला आता पाण्याचे वांदे झालेत। 12 वाजलेत, 12 वाजून 10 मिनिटं झालेत, तरी अजूनपर्यंत इथे फॉग आहे। काय बोलतो आई शपथ, 100 किलोमीटर बाकी। एक्साइटमेंट वाढत चालले। जय श्रीराम। शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे उन्हाळ वारे हे यूट्यूब चॅनलवर। जसं तुम्ही बघितलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये की काल आम्ही कानपूरला ट्रॅव्हल करत असताना मध्येच आम्हाला झाशीची बॉर्डरच्या अलीकडे थोडंसं आम्हाला एवढा फॉग भेटला की तिथून आम्हाला 10 मीटरपर्यंत पण दिसत नव्हतं, तरी त्यातून पण आम्ही एक 30-40 किलोमीटर रस्ता पार पाडला। पुढे येऊन आम्हाला हे एक मुस्कान म्हणून एक ढाब्याचं नाव आहे, तिथे येऊन थांबलो आम्ही। तिथे येऊन जरा रिक्वेस्ट केली की आम्हाला थोडे असं हे आहे, आम्हाला रूम हवी आहे। त्यांनी त्यांच्याच जे स्टाफ लोकांची जी रूम असते राहण्यासाठी ती रूम आम्हाला अवेल करून दिली। एवढी काही दाखवण्यासारखी अशी खास नाही आहे, पण की आम्हाला जे बोलतात ना की अडला हरी तशी परिस्थिती झाली होती, तर आम्ही पटकन ती रूम अवेल केली। त्यांचे जे काय पैसे होते ते दिले, सामान ठेवलं, जेवलो रात्रीचे इथेच। ढाबा असल्यामुळे इथे जेवणाची सुविधा पण होती, चांगलं जेवण होतं, जेवलो व्यवस्थित आणि जेवून जे झोपलो आहे ते आत्ता जस्ट 10 मिनटापूर्वी उठलो आहे। आणि जस्ट इथं ॲडव्हेंचरमध्ये आपल्याकडे कमी नाही आहे। जस्ट उठायच्या आधी इथला जो पंप असतो, पाण्याचा पंप जो पूर्ण हॉटेलमध्ये पाणी पुरवतो त्या पंप जळाला आहे तो, त्याच्यामुळे आम्हाला आता पाण्याचे वांदे झालेत। सकाळच्या ज्या विधी असतात ते सगळ्या आमच्या उरल्यात, पण एक आमचं नशीब चांगलं की म्हणजे एक ॲडव्हेंचर मिळते। म्हणजे एक निगेटिव्ह गोष्ट होते तर एक काहीतरी त्याच्याबद्दल आम्हाला एक ऑप्शन पण मिळतं। बाजूलाच हा पेट्रोल पंप पण आहे, तर या पेट्रोल पंपावर आम्ही जाऊन आमचे जे काही विधी होते त्या पूर्ण करून आलो आहे। आता इथे येऊन आम्ही थोडं फ्रेश होणार आहोत, नाश्ता करणार आहोत आणि आंघोळ नसल्यामुळे आंघोळीची पण त्यांनी सुविधा करून दिली आहे। पण ती तिथे हा जो ट्रक आहे त्या ट्रकच्या बाहेर एक त्यांचं नळ आहे, त्या नळाच्या बाहेर त्यांनी बोलतात की तुम्ही तिथे पाणी वापरू शकता, तुम्हाला जर करायची असेल आंघोळ, पण ओपन स्पेसमध्ये करावे लागेल। तर एवढा ॲडव्हेंचर आपल्याला नको आहे, तर आपण न आंघोळ करताच पुढे कुठेतरी जाणार आहोत। आणि ॲडव्हेंचर ते एकदम एक्स्ट्रीम लेवलचं होत चाललं आहे हळूहळू दिवसेंदिवस। तर असेच ॲडव्हेंचर तुम्हाला पण बघण्यासाठी फील करण्यासाठी ब्लॉगसोबत बनवून राहा। आज आम्ही अयोध्येसाठी निघणार आहोत। अयोध्या इथून 380 किलोमीटर आहे। तर आज आमचं टार्गेट आहे की आज कसंही करून, आता जस्ट आम्ही अर्ध्या तासामध्ये फ्रेश होऊन निघणार आहोत। अर्ध्या तासा 380 किलोमीटर आज कसंही करून आम्हाला कंप्लीट करायचं आहे। अयोध्येमध्ये आज एंट्री नसली तरी अयोध्येच्या बाहेर आम्ही रूम घेऊन राहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तिथून मग उद्या अयोध्येमध्ये जाऊन किंवा आज रात्री जरी जमलं तर रात्री अयोध्येमध्ये जाऊन आम्ही एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू। तर ब्लॉगसोबत बनून राहा। आता मुस्कान ढाब्यावरून निघून आम्ही आता अयोध्येसाठी निघालेलो आहोत। हे जे सर आहेत यांचं आपल्या खोपोलीला नटराज हॉटेल लाईन आहे यांची। चलो अनुरागजी। तर ह्यांनी आपल्याला चांगली इथं सुविधा उपलब्ध करून दिली। राहायला ते कोपरखैरण्याला असतात, म्हणजे त्यांचा बिझनेस आपला कोपरखैरण्याला सुद्धा आहे। म्हणजे मुंबईमध्ये त्यांची हॉटेल लाईन चालते आणि इथे सुद्धा आहेत। ते राहायला प्रॉपर इथले झाशीचे आहेत। आपला नंबर पण त्यांनी घेतला आहे, त्यांचा नंबर पण त्यांनी दिला आहे। कुठे काय अडलं, कुठे काय लागलं तर कॉल करायला सांगितलं आहे। तशी गरज नको पडू दे कुठल्या इमर्जन्सीमध्ये कुणाला कॉल करायची, पण तरी पण त्या लोकांनी आपल्याला एवढं प्रोत्साहन देऊन या सगळ्या गोष्टीसाठी हेल्प केली। बघू शकता दुपारचे 12 वाजलेत, 12 वाजून 10 मिनिटं झालेत, तरी अजूनपर्यंत इथे फॉग आहे। अजूनपर्यंत फॉग आहे दुपारच्या 12। सूर्य अजूनपर्यंत दिसला नाही आहे। सूर्य उघडून आपला उजवाडून जवळजवळ 5 ते 6 तास झालेत, पण अजूनपर्यंत सूर्य दिसत नाही आहे। जशी संध्याकाळची जशी परिस्थिती असते आपल्या इथे तशीच परिस्थिती इथे आहे दुपारच्या 12 वाजता सुद्धा।
रणवीरचा फोन येतोय. हा बोल. अरे मी बराच पुढे आलो. काय बोलतो? आई शपथ. एक मिनिट हा थांब. मी किती लांब आहेस तू? अरे बापरे. एक सीन झालाय आता. रणवीर आपल्यासोबत कंटिन्यू नाही करणार आहे. त्याची गाडी सीज झाली कारण की ऑलरेडी जसं काल आपण त्यांनी गाडीमध्ये टॉपअप केलं होतं ऑइलचं, ते त्याचा काहीतरी इश्यू झाल्यामुळे, आणि पहिला त्याची गाडी पूर्ण 0 आय थिंक ऑइलवर गाडी चालवत होता तो, तर ती लीक होऊन गेली. लीक होऊन ऑइल संपलं होतं. तर झाशीपर्यंत तो बिना ऑइलचीच गाडी चालवत होता. आणि झाशीचा थोडा टाईम आधी त्याला लक्षात आलं की गाडी काहीतरी नॉकिंग साऊंड करते. त्याने तिथे एका लोकल गॅरेजला दाखवलं, तर लोकल गॅरेजने ऑइल नाही आहे म्हणून फक्त ऑइल टॉपअप केलं, बाकी काही चेक नाही केलं. जसं काल पण मी सांगितलं की ऑइल टाकलं त्याची गाडी जी आहे ती धूर मारायला लागली आणि नॉकिंगचा आवाज कंटिन्यूस होता, म्हणजे तो काही कमी झालाच नाही. तर आत्ता एवढं जवळजवळ आम्ही तिथून झाशीवरून इथे 150 किलोमीटर कंप्लीट केल्यानंतर त्याची गाडी आज बंद झाली, सीज झाली. आम्ही त्याच्यापासून जवळजवळ एक 20 किलोमीटर पुढे होतो. 25 मिनटं दाखवत होती. आम्ही रिटर्न चाललो, म्हणजे निघालो, U-टर्न मारून निघालोच होतो. तेवढा त्याचा परत फोन आला की तुम्ही नका येऊ, तुम्ही भरपूर पुढे आहात, तर तुम्ही कंटिन्यू करा. मला त्याला एक कोणतरी तिथे टोईंग, म्हणजे 2 व्हीलर असल्यामुळे कोणतरी टोईंग करायला भेटला होता तिथला लोकल. तो त्याला टोचन देऊन टोईंग करून गाडी पुढे 1-2 किलोमीटरवर जे मॅकॅनिक होता तिथे तो घेऊन चालला होता. तो म्हणाला की तुम्ही कंटिन्यू करा, काय असेल तर मी अपडेट करतो तुम्हाला. हा जो रस्ता इथून जातो दिसतोय तो कानपूरसाठी आहे, कानपूर आतमध्ये सिटीमध्ये. तर काल जो आपण डेस्टिनेशन ठेवलेला तो हा ठेवलेला. तर आता मग 12 वाजता निघालो आणि आता 3 वाजलेत, म्हणजे अजून आपल्याला तिथून त्या धुक्यांमधून 3 तास तर नाही, धुक्यांमधून आपल्याला 5 तास रात्रीच्या वेळेला प्रवास करून यावा लागला असता. जवळजवळ एक 5-6 वाजणार आहेत. एक्स्ट्रीम लेफ्ट, गाडीने ब्रेक मारला. आपण थोडक्यासाठी वाचलेलो आहोत. टेम्पोचे दोन गाड्या सोबत होत्या. ते एका टेम्पोवाल्यासोबत बाकीच्या बाईकवाल्यांचा काहीतरी मगजमारी झाली, तर आपल्या समोरच्या टेम्पोवाल्याने पण सडन ब्रेक मारला आणि एक्स्ट्रीम राईटला गाडी टाकली. आपण त्याला ओव्हरटेकच्या स्पीडमध्ये होतो. - 216 किलोमीटर. येस, बरं वाटतंय. पेरू खातो काय? पेरू 2-3 दुकानं असतील तिथे जरा बघायला भेटतं कोणाकडे चांगले आहेत, कोणाकडे कसे आहेत ते. इथे ह्यांचे इथं पण एकच दुकान आहे, जाऊ दे. पुढे पण एकच दुकान आहे. इथे पेरू खावे आपण. आंटी जी कैसे? 50 के 1 किलो खाने के लिए दे सकते हैं अभी, खाने के लिए. हाँ, इथे आता आम्ही पेरू खाणार आहोत. नव्हतं खाणार, मला खाऊन बघूया, जो होईगा देखा जाएगा. तर हा लखनौसाठीचा रोड आहे. लखनौ इथून काहीतरी मगाशी आपण वाचलं तर काहीतरी 70-75 किलोमीटर बाकी आहे. तर थोडं पोटात पेरू घालूया आणि कंटिन्यू करूया.
पेरू खाऊन झालेत. पेरू खाऊन आपण जवळजवळ पाव 1 किलो पेरू खाल्ले. खाल्ल्यानंतर या काकींना आपण पैसे देण्यासाठी विचारलं किती पैसे झाले, तर त्यांनी मंदिराचा प्रसाद सांगून आपल्याकडून पैसे नाही घेतले. मी तरी पण 2-2.5 पेरू खाल्ला. शुभमने जवळजवळ 1.5-2 पेरू खाल्ले. म्हणजे जवळजवळ एक 7-8 पेरू आम्ही खाल्ले असूनसुद्धा त्यांनी आपल्याकडून पैसे नाही घेतले. हे इथल्या लोकांचं प्रेम आहे, माया आहे. चांगलं वाटलं. आणि पेरूसुद्धा चांगले होते. म्हणजे नेहमीच्या पेरूंपेक्षा म्हणजे आपण जसं खातो त्याच्यापेक्षा थोडासे वेगळे, थोडी टेस्ट वेगळी करत होते. आणि त्याला एक वेगळा जसा क्रंच होता. अयोध्या होता 100 किलोमीटर बाकी. एक्साइटमेंट वाढत चालले. 1600 किलोमीटरच्या प्रवासातून 1500 किलोमीटर ह्या जवळजवळ आपले कंप्लीट झालेत. फक्त 100 किलोमीटर बाकी. 1 तास, जवळजवळ 1.5-2 तास लागणार आहेत आपल्याला 100 किलोमीटर कंप्लीट करण्यासाठी. पाठीमागे एक छोटी मुलीची चेकिंग चालू होती गाड्यांची. मला असं वाटलं की आता इथूनच परत जायला सांगतात की काय, पण लहान गाड्यांना ते पटापट जाऊन देत होते, स्कूटीज वगैरे, स्कूटी बाईक वगैरेला. पण मला थोडीशी भीती होती की आपल्याकडे हे एवढं लगेज आहे तर आपल्याला विचारतील की, आणि आपली गाडी पण बाहेरची आहे, महाराष्ट्र पासिंग आहे, तर ते लोक थोडीशी थांबवून इन्क्वायरी किंवा चौकशी करतील. पण नाही झालं तसं काय. त्यांनी डायरेक्टली आपल्याला जायला सांगितलं. पण आपण ह्या पुढे ह्या रस्त्याला लागलो आहे आणि इथून जस्ट आता फक्त 100 किलोमीटर बाकी. त्यातले पण बोलता बोलता आता 2 किलोमीटर आपले कंप्लीट झाले आहेत. जय श्रीराम. आप कहाँ से निकले, अयोध्या जा रहे हो? साइकिल पे मुंबई? हम हरियाणा करनाल से. अरे बाप रे, और तो साइकिल पे कितना टाइम लगा? 6ठा दिन है. अरे हमको इस पे 4 दिन लग गए, आपको 6 दिन में आ गए. 130 का टारगेट होता था, रोज 800 किलोमीटर था हमारा. अच्छा, तो रोज 130 कैसे भी कंप्लीट करना ही है. 100 भी निकला. हाँ, सुबह 7-8 बजे निकल लेते थे. अच्छा, 8 बजे तक बंद कर देते. तो आज पहुंच जाओगे कि कहीं पे होल्ड करने वाले हो? तो बंदा हमारा आगे चला गया है, हाँ, तो उसका लिए थोड़ा सा प्रॉब्लम हो रहा है. बंदा आगे चला गया मतलब? एक लड़का और था हमारे पास, तो अच्छा वो मिस्टेक से आगे चला गया वो. अच्छा, बहुत आगे चला गया. हाँ, तो आपको उधर उसके वहाँ पर तक पहुँचना पड़ेगा आज. हाँ, वहाँ तक तो पहुँचेंगे. 15-20 किलोमीटर आगे है. अच्छा, बढ़िया लाइटें लगा रखी है आपको फोन लाइट. अभी क्या करें, ज़रूरत पड़ती है हाईवे पे. कल इसका बहुत ज़रूरत पड़ा. जैसे ही झांसी से निकले
झांसी से निकले 25 किलोमीटर के बाद ही इतना कोहरा था कि जो बंदा चल रहा है ना वहां तक भी नहीं दिख रहा है। तो ये बहुत सारी लाइटें लगाए थे तो थोड़ा काम में आ गई। तो आपका रहने का बंदोबस्त कैसे किया आपने, रहने के लिए, अयोध्या में रहने के लिए? हाँ, लंगर जो भी लगा हुआ, स्टॉल, होटल कुछ भी होगा, हाँ, रुक जाएंगे। अच्छा, कोई टेंट है या क्या है? हाँ, हमारा भी ऐसा कुछ बंदोबस्त है नहीं, जाके देखने वाले, कुछ मिला तो ठीक है। तो आप 3 ही जन हो क्या? आप 3 ही जन हो? 3 जन है। अच्छा, तो कुछ हेल्प चाहिए, कुछ चाहिए आपको अभी? नहीं भैया, है ना? जय श्री राम। जय श्री राम, चलो मिलते हैं। जय जय श्री राम। बघितलं मित्रांनो, हरियाणा कर्नालवरून हे लोक सायकलवर निघालेत। आज त्यांचा 5वा-6वा दिवस आहे। 800 किलोमीटरवरून ते निघालेत। रोजचा 130चा टार्गेट ठेवून ते प्रवास करत होते तुमचा आपला अयोध्येकडचा। आपण तर त्याला एखादा मशीनवर चाललोय, सायकलवर म्हणजे स्वतःची अंग मेहनत करून एवढा प्रवास करणार, रोजचं 130 किलोमीटर हे खूप आहे। हेच अशाच गोष्टी बघून उत्साह वाटतो या गोष्टी करण्यासाठी। भरपूर आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय की ज्या गोष्टी ठरवत आलो त्या म्हणजे आता असं वाटून येते मला की त्यांनी मला अजून म्हणजे बोलावलं आहे, आम्हा सगळ्यांना तिथं बोलावलं होतं आणि ज्या गोष्टी ज्या वेळेला व्हायच्या त्या होत होत्या। अजून कोणी पुढे आपल्यासाठी काय लिहून ठेवले बघूया आणि कंटिन्यू करूया। अयोध्या अयोध्येत आपण पोचलेलो आहोत।